श्रोते हो, कथा एका बॉडीगार्डची या कथेचा पुढील भाग मी मंदार धर्माधिकारी आपल्याला आता सांगायला सुरुवात करत आहे. विजू आणि माने काका नुकतेच कारखान्यात आले होते. काय काका, विजूने विचारलं, तुमचं आणि हवालदार मोरेंचं बोलणं झालं का? हो, झालं ना. मग यांची मागणी आता वाढत चालली आहे. हो, किती? एवढी? अरे, एवढे पैसे? मग त्याचं म्हणणं की त्यात कमाई पण तशीच आहे. म्हणजे हे कायद्यांना कितीतरी वस्तूंची गरज असते. विडी, सिगरेट, चरस, गांजा आणि या वस्तूंचे रेट 10 पट असतात. त्यामुळे समजा कोणी हा माल सप्लायर करायचं ठरवलं तर त्याला चांगली कमाई होते. बापरे, तरी हे जास्तीच वाटतंय. कमाई पण जास्ती आहे, पण हे पण जास्तीच वाटतंय. आणि समजा पकडलं गेलं तर लफडा होईल. मी खासदार साहेबांचा व्यवहार बघितलाय. त्यांचा करोडो रुपयांचा व्यवहार असतो. सरकारी जमीन घ्यायची, त्याच्यावर मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायचं, एका पराकडून 50-60 लाख रुपये डोनेशन घ्यायचं. म्हणजे किती पैसे मिळत असतील विचार करा. हा, बरोबर आहे. म्हणून म्हणतो, ज्याची कमाई करोडो रुपयात आहे ते असल्या लाखो रुपयाच्या भानगडीत कशाला पडतील? तुला राजकारणाची काही माहिती नाही. म्हणजे अरे बाबा, आपल्या वेगवेगळ्या जेलमध्ये काही कैदी आहेत, ते या राजकारणी लोकांशी संबंधित आहेत. त्यांना माल पुरवावा लागतो, त्यांना सांभाळून घ्यावं लागतं. अच्छा, बरं बरं, ठीक आहे. म्हणून मी म्हणतो की जेलरला जरी पैसे द्यायचे असतील तरी त्याचा फायदा मात्र या लोकांना, राजकारणी लोकांना करोडोमध्ये होतो. मग हे काय सगळं आपल्या सरकारला माहिती नसेल? माहित नसायला काय झालं? सगळ्यांना सगळं माहिती असतं. अरे बापरे. मग आता हे दोघांना बोलत होते तेवढ्यात हवालदार आला. विजू, तुला भेटायला मित्र आलाय तुझा. हा काका, मी येतो, बहुतेक भगवान असेल. अच्छा, त्याच्याशी व्यवस्थित बोलून घे. विजूनं मान हलवली आणि तो व्हिजिटिंग रूम मध्ये आला. भगवान त्याची वाट बघत होता. काय म्हणतो भगवान, काय विशेष? काय नाही, मी 2-3 माणसं कस्तुरीच्या मागे लावली. बॉडीगार्ड बाहेर कार मध्ये बसतो ना, आता ती त्याला सोबत घेऊन जायला लागली. कमाल आहे. मला वाटतं तिला कोणीतरी टीप दिली आहे. असली हेच की ती बडबड करते, तिचं कोणीतरी रेकॉर्डिंग करेल. हे कसं शक्य आहे? का नाही शक्य? जसे दीक्षित साहेबांचे गुंड आहेत तसे महाजन साहेबांचे पण आहेत. मी येते येतो हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं असणार. मग आता तोच तर विचार करतोय, काहीतरी दुसरी आयडिया काढायला पाहिजे. काय करणार? तिच्या ग्रुप मधली एखादी मैत्रीण पकडतो. एखादी तरुण मुलगी तिच्याशी गप्पा मारत असेल तर बॉडीगार्डला काही संशय येणार नाही. हा, हे चांगलं आहे. आणि जेलरचं काय झालं बाबा? काय होणार? आपल्याला माल सप्लाय करायचा होता. अरे, तो पैसे बार मागतो भरपूर. बरं बरं, ठीक आहे. आता मी काही पैसे मोरेंकडे जमा करतो. त्याच्यानं तुला जे काही पाहिजे ते तू घे. चालेल चालेल, ठीक आहे. साहेब, एवढी रिस्क कशाला घेतायत ते? मला पण काही कळत नाही ते. मग विजूला आठवलं, माने काका म्हणत होते वेगवेगळ्या ठिकाणचे गुंड या जेलमध्ये येतात आणि ते खासदारांशी संबंधित असतील म्हणून. हा, जाऊ दे, विजू म्हणाला. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. आपल्याला काय करायचंय? ते पैसे देतात आणि आपण त्यांची कामं करायची. हो, चालेल, बरोबर आहे. बाकी तुझं कसं काय चाललंय? कशाचं जेवण खाण वगैरे? अरे, व्यवस्थित आहे, मस्त आहे. जेवण तेच आहे, पण रोज 5-6 अंडी खातो. व्यायाम पण चालू आहे. हो, तब्येत सुधारल्यासारखी वाटते. सुधारणारच, पण काय फायदा? का? अरे, इथे जेलमध्ये राहून बॉडी बनवली, पण बाहेर पडलो तर त्याचा फायदा का नाही पडणार? आपले प्रयत्न चालूच आहेत. तिकडे भगवान आणि विजूची बोलणी सुरू होती. तिकडे आशा विजूच्या घरी पोहोचली होती. विजूचं घर चाळीतच होतं. हल्ली चाळीतल्या घरांना पण चांगली मागणी होती. त्यामुळे बऱ्याच लोकांनी विजूच्या आईला सल्ला दिला, आई, तुम्ही हे घर विकून टाका. कशाला? अहो, 40-50 लाख रुपये मिळून जातील. राहू कुठं? कल्याण डोंबिवलीला नाही तर विरार नारासोपाराला जा. तिथे 20-25 लाखात ब्लॉक मिळेल आणि एक 20-1 लाख रुपये शिल्लक राहतील. अरे बाबा, आमच्या यांचं वय आता 52 वर्ष आहे. लहानपणी त्यांना एवढ्या लांबचा प्रवास करायला सांगू? गाडीत गर्दी किती असते माहिती आहे ना? नाही, तुमचा विजू जेलमध्ये आहे म्हणून म्हटलं.
त्याची केस लढवायची तर पैसे लागतील म्हणून सांगते. सुनीलला चांगली नोकरी होती, पण तो तर घर सोडून गेला. काय करणार तो? त्याला काय त्याचं आयुष्य नाही? भावानं खून करायचा आणि त्याची केस लढायला दुसऱ्या भावानं खर्च करायचा. कोणी सांगितलं हे? बघा बाई, मी सांगितलं, मला योग्य वाटलं ते. यापुढे तुम्ही आणि तुमचं नशीब. माझा विजू तसा चांगला आहे, तो मला पैसे पाठवणार आहे. हा, तो कुठनं पैसे पाठवणार? तो जेलमध्ये. जेलमध्ये जे काही काम करतात त्याचे महिन्याला 200-300 रुपये मिळतात. त्यानं काय होतंय? नाही तो जास्ती पाठवणार आहे. तेवढ्यात दारावर टकटक आवाज आला. विजूच्या आईने बघितलं तर दारात एक सुंदर तरुण मुलगी उभी होती. माझं नाव आशा, मी विजूची वकील आहे. शेजाऱ्याने म्हणाली, निघते मी. विजूच्या आईनं तिची फी दिली नसणार आणि तीच घ्यायला आली असणार अशी तिला खात्री वाटली. बोला, काय म्हणता? विजूच्या आईने विचारलं. मागे हे म्हणत होते की तुम्ही विजूची आई पुढच्या कोर्टात लढवणार आहेत म्हणाय. हो. मग वरच्या कोर्टात खूपच खर्च येईल. विशेष येणार नाही. विजूचे मित्र त्याला मदत करतात. हे मित्र कोण आहेत? काय माहिती नाही, पण विजू म्हणाला मित्र आहे म्हणून. बरं बरं, ठीक आहे. विजूचा स्वभाव कसा आहे? एका दिवशी राग मनात धरून ठेवणं, त्याचा सूड उगवणं असं काही आहे का? नाही हो, तसं काही नाही. कोणी मुलगा आहे माझा. एकच दोष आहे त्याच्यात की त्याला अभ्यासाची अजिबात आवड नाही. सारखा व्यायाम करायचा. अच्छा. आणि बोलण्यावरती तो आणि मनावरती खूप नियंत्रण ठेवायचा. म्हणूनच त्या खासदारांना आणि त्याच्या पोरीनं त्याला जाळ्यात अडकवलं. ते कसं? फोन केलं त्या पोरीनं, त्याचं रिव्हॉल्वर मागून घेतलं, गोळ्या घातल्या आणि रिव्हॉल्वर खोलीत ठेवून दिलं. या बॉर्डाने ते उचलून घेतलं आणि त्याच्या बोटांचे ठसे रिव्हॉल्वरवर उमटले. तो काहीच बोलला नाही कोर्टात. का? खासदार याचा मालक. ते म्हणाले, तू काही बोलू नको, मी बघतो, मी तुला सोडवीन. महा उगीच गप्प बसला, खाल्ल्या मिठाला जागला. आणि तुमच्या वकिलाने? तो काय सांगणार? सर्वांना वाटत तो खून त्यानंच केला. बाबा आणि भाऊ त्याच्यावरती खूप चिडले होते. मला मात्र माहिती होतं की आपला मुलगा काय खून करू शकत नाही. आता त्याचा भाऊ या कोर्ट कचेऱ्यांना कंटाळून आम्हाला सोडून गेला. विजूने 4-5 लाख रुपये गोळा केले, ते वकिलेला दिले. मेल्यानं काहीच नाही केलं. आता आणखी पैसे मागतोय वरती. ओके, ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आता विजूची केस मी लढवणार आहे. तुम्ही? हो, आणि त्यासाठी मला पैसेही नकोय. माझा अजूनही विश्वास बसत नाही. का? आम्ही वरच्या कोर्टात जाऊ नये म्हणून त्या खासदाराचा काही गेम तर नसेल? काही गेम नाही. आणि हे पैसे घ्या. आशानं त्यांना पैसे दिले. हे 10,000 रुपये. दर महिन्याला मी तुम्हाला 10,000 रुपये देईन. एखाद्या महिन्याला तुम्हाला पैसे मिळू शकणार नाहीत, पण शक्यतो मी दर महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये देईन. काय करू पोरी, कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हेच कळत नाही. तुमचंच काय, पण आमचं पण असंच होतं. कोण खरं बोलतंय, कोण खोटं ते समजत नाही. बरं, मला एक सांगतेस? काय? माझा विजू निर्दोष सुटेल का ग? सुटेल सुटेल. ते कसं शक्य आहे? त्याच्या विरुद्ध एवढे मजबूत पुरावे आहेत. ठीक आहे, आपण प्रयत्न करतोय. त्याची खासदारांची पोरगी कुठे काय बोलते का किंवा अजून काही पुरावा मिळतोय का याबाबत आपण चौकशी करतोय, प्रयत्न करतोय. विजूची आई विचार करायला लागली. तिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलायला लागला आणि डोळे लकाकू लागले. ती म्हणाली, बस ना बाई, 5 मिनिटात मी आलेच. विजूची आई आत गेली आणि भांड्यांची खडबड ऐकू आली. मग फोडणीचा आवाज आला. आई, काय करताय? आशानं विचारलं. आले 5 मिनिटात, विजूची आई म्हणाली. थोड्या वेळात ती 2 ताटल्यात पोहे घेऊन आली. हे घे पोरी, आज बऱ्याच महिन्यांनी चांगली बातमी ऐकली. नाही म्हणू नको, मला तर जेवणच जात नव्हतं. तू आशेचा किरण दाखवला आणि भूक लागली. दोघांनी पोहे खाल्ले, चहा प्यायला. मग बोलताना विजूच्या आईने विचारलं, तू कुठे राहते? विरारला. एवढे लांब? हो, मग काय करणार, मुंबईत घर येणं तर शक्यच नव्हतं. आमच्या पोरानं घेतलं की शिकवलं, वाढवलं, तर आम्हाला सोडून गेला. एक जेलमध्ये, दुसऱ्या वेगळ्या घरात. विजूचे बाबा तर दिवसभर बडबडत असतात. मला तर वाटतं त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. तुमचा हा दुसरा मुलगा, काय नाव त्याचं? सुनील. त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे? हो, आहे ना. मी त्याच्याशी बोलीन. काहीतरी मिळालं माहिती तर बघते. बरं बरं, ठीक आहे. विजूच्या आईकडून सुनीलचा नंबर घेऊन आशा जायला निघाली. आता कधी भेटणार? विजूच्या आईने विचारलं.
पुढच्या महिन्यात पैसे घेऊन येते. पण मी हे जे तुम्हाला सांगितलं हे कोणालाच सांगू नका. का? कस्तुरी पर्यंत बातमी पोहोचली तर ती सावध होईल. विजूच्या बाबांना पण नको सांगू. सांगा पण गुप्त ठेवायला सांगा. ठीक आहे, तुझा काय नंबर वगैरे, काही गरज लागली तर? हो ठीक आहे, लिहून घ्या. विजूच्या आईनं आशाचा नंबर लिहून घेतला. काळोखात एक आशेचा किरण दिसायला लागला होता. ही पोरगी खरंच काही करेल का, त्या विचार करत होत्या. सुनील नुकताच ऑफिसला आला होता. तिथं त्याला चांगला पगार होता, तरी त्याचे दुसरीकडे नोकरीचे प्रयत्न चालू होते. नवीन घर घेतलं होतं, त्याचा हप्ता भरून जेमतेम 15-20 हजार रुपये शिल्लक राहत होते. मुंबई सारख्या ठिकाणी 15-20 हजारात काय होतं? वेगवेगळ्या कंपन्यात त्याचं अर्ज करणं सुरू होतं. एका कंपनीत इंटरव्ह्यू कॉल आला होता. जास्ती पैसे मिळणार होते. कंपनीत जॉईन व्हावं की नाही याचा विचार करत असताना त्याच्या मोबाईलची बेल वाजली. हॅलो, कोण? त्यानं विचारलं. सुनील? हो बोलतोय. मी ॲडव्होकेट आशा बोलते. मी ओळखत नाही आपल्याला, माफ करा. साहजिक आहे, आपली कधी भेट झाली नव्हती. अच्छा, मग काय काम होतं का? हो, जर आपल्याला भेटायचं होतं. काय विशेष? आपल्याशी बोलायचं होतं. कशाबद्दल? ते भेटल्यावर सांगते. आपण पत्ता सांगता का? हा, नरिमन पॉइंटला. हो हो हो, ठीक आहे, मी 10 मिनिटात पोहोचते, आशा म्हणाली. कोण आहे ही आशा, कशाला येते, असा विचार सुनील करत असताना आशा तिथे पोहोचली. मी ॲडव्होकेट आशा. हो, गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. काय काम काढलं? तुम्हालाच भेटायला आले होते. मला? हो, काही खास? तुमचा एक भाऊ आहे ना विजू नावाचा, त्याचं काय? त्याच्याविषयीच बोलायचं होतं. त्याचं नाव पण काढू नका. त्यानं आमच्या फॅमिलीची वाट लावली. लहानपणापासून गुंडगिरी करत होता. शेवटी एका नेत्याचा बॉडीगार्ड झाला, मग एका ऍक्टरचा खून केला. आता जेलमध्ये. त्यानं खरंच खून केला? काय माहिती, पण पुरावे तर त्याच्या विरुद्ध आहेत. आता मी वकील आहे त्याची. त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते. अरे वा, आम्ही हायकोर्टात अपील करणार आहोत. अच्छा, ते मी तुम्हाला सांगायला आले होते की तुमच्या भावाच्या मागे एक शक्ती उभी आहे. पैसे खर्च करू शकते, पुरावा गोळा करू शकते. अच्छा, ही शक्ती कुठून आली? तुमचा भाऊ जेलमध्ये त्या शक्तीसाठी काही कामं करतोय. आणि मला देखील एक काम देण्यात आले. आणि जे विजूच्या विरुद्ध बोलतील त्यांना खलास करा असं सांगण्यात आलं. खलास करा म्हणजे? वर ढगात पाठवा. ते काम काय मी करणार नाही. आमची काही खास माणसं आहेत, ते करतील. तर तुमचा ऍक्सिडेंट करू शकतात, तुम्हाला लोकल म्हणून ढकलू शकतात, वेळ आली तर गोळ्या पण घालू शकतात. माफ करा मला, पण मी काय केलंय? तुम्ही विजूचे भाऊ आहात. तुम्ही जर त्याची बदनामी केली तर इतर लोक त्याच्या विरुद्धच बोलणार. तुम्ही काय मला धमकी देताय काय? नाही नाही, मी तुम्हाला समजून सांगते. तुम्ही विजूचे भाऊ नसता तर आतापर्यंत काय बोलताय तुम्ही? हे ज्या खासदाराच्या पोरीमुळे हे सगळं झालं तिचं काय? हा, तिलाही आम्ही कोर्टात खेचू. माझ्याकडनं काय तुमची अपेक्षा आहे? तुमचं तोंड तुम्ही बंद ठेवायचं. विजू विषयी काही उलट सुलट बोलायचं नाही. तुमच्या आई वडिलांचं काय झालं? त्यांचं काय? त्यांच्याशी भांडून त्यांना सोडून तुम्ही दुसरं घर घेतलं तसं समजलं. मग काय करू? दिवस रात्र आई विजू विजू असं चालते. थोडंफार पैसे गोळा केले होते, ते कोर्ट कचऱ्यात गेले. मला माझं काय आयुष्य आहे की नाही? विजू जेव्हा महिन्याला 40-50 हजार रुपये कमवत होता तेव्हा तुमच्यासाठी पण तो खर्च करत होता ना. तुम्ही विसरलात. तुम्हाला कोणी सांगितलं? मी तुम्हाला आधीच सांगितलंय, आमची माणसं सगळीकडे, सगळ्यांची इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे म्हणून. म्हणजे मी कष्ट करायचे, पगार आणायचा, आणि भावानं खून केला तर तो वाचवायला आम्ही वकिलाला पैसे द्यायचे. आम्हाला तुमचा पगार नको, उलट आम्हीच तुम्हाला काही आर्थिक मदत करू. आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या आई बापांनी तुम्हाला मोठं केलं त्यांना तुम्ही आधार द्यावा. तुम्हाला सांगायचं काय आहे? तुम्ही जे घर विकत घेतलंय ते भाड्याने द्या. ते भाडं येईल, त्यामुळे तुमचा हप्ता भरायला मदत होईल. आणि आई वडिलांजवळ जाऊन राहा. म्हातारपणी जरा त्यांना सुख द्या. ठीक आहे? किती दिवसात होईल हे? 8 दिवसात होईल. एवढा वेळ का? सामान शिफ्ट करावं लागेल, नवा भाडे करू शोधावं लागेल. ठीक आहे, 8 दिवसानंतर हा एक्सक्यूज चालणार नाही. तुम्ही मला धमकी देताय काय? नाही नाही, प्रेमाने समजावते.
तुम्ही विजूचे भाऊ नसतात तर आतापर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचले असतात. एकदा सुनीलला वाटलं या पोरीची पोलीस कंप्लेंट करावी, पण मग विचार केला की खरं बोलतेय काय हे बघावं आणि मग ठरवावं. ठीक आहे, सुनील म्हणाला, तुम्ही सांगता ते मला मान्य आहे. मी आई बापांना सोडून जायला नको होतं. थँक्स असं म्हणाली आणि आशा त्याचा निरोप घेऊन निघून गेली. ती जाताच सुनीलनं आईला फोन लावला. आई, मी सुनील बोलतोय. अरे रे, बरेच दिवसांनी आठवण झाली. कामाच्या गडबडीत होतो त्यामुळे फोन करायला जमलं नाही. तब्येत कशी आहे तुझी, बाबांची? आमची रडकथा सुरूच आहे. एक बातमी द्यायची आहे. बोल. विजूचे काही मित्र त्याची मदत करतायत हायकोर्टात अपील करायला, आणि खर्च तेच करणार आहेत म्हणतात. आपल्याला काही टेन्शन नाही. कालच त्याची एक मैत्रीण 10,000 रुपये देऊन गेली आपल्याला. आता दर महिन्याला पैसे पाठवणारे म्हणते. काय म्हणते काय? हो ना, देव पावला म्हणायचा. माझं तर टेन्शन दूर झालं. बाबांना सांगितलंय? नाही, ते तर कामावर गेलेत ना, आल्यावर सांगते. आई, मला पण इथे फार कंटाळा आलाय. तुझी आठवण येते, बाबांची येते. मी घरी परत राहायला येऊ? अरे असं काय विचारतो, घर तुझंच आहे. 2 दिवसांनीही सुनील घरी राहायला आला. विजूच्या आई बाबांचं टेन्शन बरंच कमी झालं. पण विजूचं काय? त्याची जेलमधून सुटका होणार होती. त्यासाठी आपल्याला कस्तुरीचं काय चाललंय ते बघायला हवं. कस्तुरीचं मजा मारणं सुरू होतं. कधी हा क्लब तर तो कधी तो क्लब, कधी हा बार तर कधी तो बार. सोबत 5-7 मैत्रिणी, 4-5 मित्र नेहमी असायचे. सगळे करोडपती बापाची मुलं होती. रोज लाखभर बिल द्यायला कोणाला काहीच वाटत नव्हतं. कस्तुरी आणि तिच्या मित्रमैत्रिणींच्या गप्पा टप्पा सुरू होत्या. कोणी जीन घेत होतं, कोणी वोडका, कोणी रम, कोणी विस्की. 4-5 फेक मारल्यावर सुद्धा त्यांना किक आली नाही तर ते चरसचा वापर करत असत. कस्तुरीचा बॉडीगार्ड दूर बसला होता. कोण मोबाईल काढतो आणि काय करतो याच्याकडे त्याचं लक्ष होतं. तेवढ्यात एक सुंदर मुलगी बारमध्ये आली. तिनं पिवळा टॉप आणि जीनची पॅन्ट घातली होती. उंच हिलचं सँडल घातल्यामुळे ती चालताना सारखं तिच्याकडे पाहावं असं वाटत होतं. तिनं मारलेल्या स्प्रेचा वास संपूर्ण बारमध्ये पसरला. कस्तुरी आणि तिच्या गँगचं लक्ष तिच्याकडे गेलं. अरे, नवीन मॉडेल दिसते, कस्तुरी म्हणाली. टीव्ही सिरियलची हिरोईन वाटते, कस्तुरीची मैत्रीण म्हणाली. ती तरुणी डायरेक्ट कस्तुरीच्या बॉडीगार्ड जवळ आली. एक्सक्यूज मी, ती म्हणाली. इथे कस्तुरी महाजन आहेत का? हो, आपण कोण? मी गोल्ड अँड सिल्वर कंपनीची व्हाईस चेअरमन. मला त्यांना जरा भेटायचं होतं. काय काम आहे? कंपनीच्या लायसन्स बद्दल बोलायचं होतं. बॉडीगार्ड कस्तुरीकडे गेला आणि तिला म्हणाला, मॅडम, ही मुलगी तुम्हाला भेटायला इच्छित. मला? हो. काय काम आहे? लायसन्स बद्दल काम आहे म्हणते. कस्तुरीच्या लगेच लक्षात आलं आपले बाबा खासदार दिल्लीला आहेत, त्यामुळे ते काहीतरी काम असेल. यात चांगले पैसे मिळण्याची शक्यता होती. पाठव तिला, कस्तुरी म्हणाली. बॉडीगार्डनं तिला पाठवलं. ती कस्तुरी जवळ आली. मॅडम, मी डॉली डिसोजा, गोव्यावरून आले. आपल्याबद्दल काही ऐकलं होतं म्हणून भेटायला आले. अच्छा, काय ऐकलंय? आपण काही इंडस्ट्रियलिस्टची कामं करून दिलेत असं समजलं. कोणी सांगितलं? आमचे दिल्लीत काही ओळखीचे आहेत, त्यांच्याकडनं माहिती मिळाली. बर, ठीक आहे. तुझे पप्पा काय करतात? गोव्याला आमच्या सोन्या चांदीच्या खाणी होत्या. आता त्यात सोनं चांदी काय मिळत नाही. आता आम्ही कोळशाची खाण घेतली. त्यातला कोळसा पण आता संपलेला आहे. मग नवीन खाण पाहिजे, नवीन जमीन हवी. ती केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. परवानगी हवी. तुला तर माहितीच आहे, तिथून परवानगी मिळायला कोणाला तरी पकडावंच लागतं. हे काम माझे पप्पा आरामात करतील. तुमचं बजेट काय आहे? जेवढ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्यावरती अवलंबून आहे. समजा 10 एकर जमीन दिली तर 10 कोटी रुपये फक्त. हो, ही जागा काय आम्ही विकत नाही घेणार आहे. भाड्यानं घेणार आहोत. काही वर्षानं सरकार ती परत देते. अच्छा, मग ठीक आहे. हे पैसे तर दिल्लीच्या मंत्र्याला जातील. मला आणि पप्पांना काय? आम्ही तुम्हाला काही पैसे देणार आहोत, 10 कोटी आणि वरती अजून 5 कोटी रुपये देतो. समजा त्यांनी जास्ती मागितली तर मग ते आपण ठरवू ना बोलून. दोघींची बोलणी सुरू होती तेव्हा कस्तुरीचे मित्रमैत्रिणी ते ऐकत होते. बाय द वे, कस्तुरीने विचारलं, तुम्ही इथे कुठे उतरलात? ताजमहाल मध्ये. अरे वा, कुठली रूम घेतली? ती मोठी
सूट 7व्या मजल्यावर. ओके, व्हेरी गुड. पार्टी मोठी दिसत होती. ताजमहाल म्हणजे दिवसाला लाखाचा खर्च. एवढा खर्च जी करू शकते ती खरी श्रीमंत पार्टी. मी एकदा मित्रमंडळींना घेऊन ताजमहाल मध्ये गेले होते. बिल 7 लाख रुपये झालं. त्यापासून कानाला खडा लावला. इथे आम्ही 7 दिवस एन्जॉय करू शकतो त्या पैशात. खरं, डॉली डिसोजा म्हणाली. मी पप्पांना म्हणाले पण होते साध्या हॉटेलात उतरते म्हणून, पण नको म्हणाले. ताजमहाल मध्ये उतरतो, चांगल्या हॉटेलमध्ये राहा. बाय द वे, तुझे पप्पा का नाही आले? ते जरा आजारी आहेत. त्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी, दिल्लीला चक्रा मारा, यामुळे जरा ते थकले होते आणि टेन्शन वाढलं होतं. बरं ठीक आहे. काय घेणार? जीन, वोडका, रम, विस्की? नाही, मी दिवसा काहीच घेत नाही. माझ्याशी दोस्ती करायची असेल तर तुला काहीतरी घ्यावं लागेल. बरं ठीक आहे, मी एक थोडीशी जीन घेते. कस्तुरीने ऑर्डर दिली आणि बेरा जीन घेऊन आला. मग माझ्या कामाचं काय? डॉली म्हणाले. काम करून घ्यायचं असेल तर काही खर्च करावा लागेल. काय खर्च करू? आमचं बिल दे. चालेल, घे ना, तू काहीच घेत नाहीस. माझं तर 4-5 पेक प्यायल्याशिवाय समाधानच होत नाही. माझे पप्पा म्हणतात एक पेकच्या वरती घेऊ नये. माझे पप्पा तर म्हणतात घेऊच नको. पण या लोकांचं काय ऐकायचं नसतं. ते त्यांचं काम करतात आणि आम्हाला आपलं काम करायचं. बरं ठीक आहे, पण माझ्या कामाचं मी पप्पांशी बोलते. दिल्लीला कोणत्या ऑफिसरच्या हातात हे काम आहे त्याची चौकशी करते आणि काम होण्यासारखं असेल तर कॅश लगेच द्यावी लागेल. ठीक आहे. कस्तुरी विचार करत होती. पप्पांशी बोलावं, त्यांना एक काम करणं शक्य आहे की नाही बघावं. शक्य जरी नसेल तरी डॉलीकडून पैसे घ्यावेत. तुझं काम सुरू आहे असं तिला खोटंच सांगावं. समजा पैसे परत दिले नाही तर डॉली काय करेल? डॉलीनं मला पैसे दिले तर पुरावा काय? थोड्याच वेळात पार्टी संपली. डॉलीनं बिल दिलं. निघू मी? डॉलीनं विचारलं. अच्छा, निघा. कस्तुरी म्हणाले. एक विचारायचं होतं. बोला. तुम्ही माझ्या रूमवर याल? कुठे? ताजमहाल मध्ये. हो. कशाला? तुम्हाला काही कागदपत्र दाखवायची होती. ती बघितली की काय करायचं याची तुम्हाला कल्पना येईल. नुसती कागदपत्र बघायला यायचं? नाही, तसं नाही. मी तुम्हाला डिनरचं आमंत्रण देते. जेवढा येईल आणि कामाविषयी बोलता पण येईल. एकटी येऊ की मित्रांना पण आणू? नको. तुम्ही एकटेच या. आपलं काम जरा कॉन्फिडेन्शियल पण आहे. चालेल. मी रात्री 9 पर्यंत येते, कस्तुरी म्हणाली. कस्तुरी घरी आली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. अरे वा, तिला बघून महाजन म्हणाले. आज पार्टी लवकर संपली वाटतं. नाही, परत जायचंय. कस्तुरी, मी तुला किती वेळा सांगितलं की रात्रीचं उशिरापर्यंत बाहेर राहणं मुलींना चांगलं नाही. पप्पा, तुम्हाला कल्पना नाही, बाहेर राहूनच पैसे कमवता येतात. तुम्ही म्हणत होतात ना मी काही करत नाही. मला एक कस्टमर मिळालाय जो करोडो रुपये खर्च करायला तयार आहे. अच्छा, असं कोण आहे? एक मुलगी आहे, ती आज आली होती. तिला गोव्यात कळशाच्या खाणीचं लायसन्स मिळवायचं. काय? हो, मी तिच्याशी बोलले. ती पैसे खर्च करायला तयार आहे. हो. तिच्याकडून काही ऍडव्हान्स तर घेतलं नाहीस ना? ते मी तिला विचारलं तर म्हणाली की काम होण्यासारखं असेल तर देते. तिचं काम होईल का पप्पा? त्यांचं लायसन्स दिल्लीला मिळतं म्हणे. हो, खरं आहे ते. जास्ती पैसे लागतील. एक साधारण 50-60 कोटी रुपये तरी वरती द्यावे लागते. एवढे पैसे? हो. एवढे पैसे दिल्यावरती हे लोक अक्षरशः शेकडो कोटी रुपये कमवतात. हल्ली विजेचा तुटवडा आहे, त्यामुळे कोळशाला मागणी आहे. कोळशापासून वीज तयार होते, त्यामुळे खाणीला परवानगी देण्याचा रेट वाढतोय. बरं झालं तुम्ही सांगितलं ते. म्हणजे एवढा रेट चालू आहे हे मला माहिती नाही. आता मी तिच्याशी बोललेन तेव्हा जास्त पैसे मागेन. ती तुला भेटणार आहे? हो. आता मी तिच्याचकडे निघाले. तू तिच्याकडनं पैसे घेतलेस की काय? घेतले नाही, पण घेणार आहे. किती? तिनं ऑलरेडी आमच्या बिल आताच पार्टीचं 1.5 लाख रुपये बिल दिलंय. ती सध्या ताजमहाल हॉटेलमध्ये उतरली आहे. याचाच अर्थ पार्टी सॉलिड आहे. पैसे किती घेतलेस पण? अजून नाही घेतले, त्याविषयी अजून बोलायचंय. तिच्याकडून काही पैसे घेऊ नको. का? काम नाही झालं तर काही नाही, आपण प्रयत्न केला असं सांगायचं. वेडेपणा करू नको. ती 10 ठिकाणी जाऊन सांगेल की महाजन खासदारांच्या पोरीला पैसे दिले आणि तिने उडवून टाकले. थोडेफार पैसे घेतले तर असं कोण बोलत नाही पप्पा.
थोडेफार म्हणजे एक 5-10 लाख रुपये. कस्तुरी असल्या फालतू भानगडी करू नकोस, उगाच माझ्या डोक्याला ताप देऊ नको. ठीक आहे बापा, कस्तुरी म्हणाले. आपण जरी नाही म्हणालो तरी कस्तुरी पैसे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही याची महाजनांना कल्पना होती. पण पोरगी आपलं ऐकणार नाही हे देखील त्यांना माहिती होतं. ठरलेल्या वेळी कस्तुरी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहोचली. तिनं डॉलीची रूम शोधून काढली. या मॅडम या, डॉली स्वागत करत म्हणाली. मी तुमचीच वाट बघत होते. मी पप्पांशी बोलले, मग तुम्ही जी ऑफर दिली ती कमी आहे. म्हणजे पप्पा म्हणतात की हा व्यवहार मोठा आहे. मग ज्यांना लायसन्स हवं असेल त्यांना भरपूर पैसे देतात. कोणाला द्यायचे ते? हे लायसन्स डिपार्टमेंट जे असेल त्यांना. ठीक आहे, मी पप्पांशी बोलते. कधी बोलाल? आताच, म्हणून डिलीनने फोन लावला. हॅलो पप्पा, मी कस्तुरी मॅडमशी बोलले. त्यांनी चौकशी केली आहे. त्या म्हणतात की तुम्ही म्हणतात ती रक्कम कमी आहे. हल्ली फार मोठा रेट चालू आहे. ठीक आहे, विचारा आणि कळवा, म्हणून डॉलीनं मोबाईल स्विच ऑफ केला. काय झालं? कस्तुरी ते त्यांच्या फायनान्शियल मॅनेजरशी बोलणार आहेत आणि कळवणार आहेत. डॉलीनं रूम सर्व्हिसला फोन केला आणि कस्तुरीला विचारलं, काय घेणार? जॉनी वॉकरची एक बाटली मागून घे. जॉनी वॉकरची बाटली? हो, 5-6 पेक तर मलाच लागतात. तू काही घेणार नाहीस? ठीक आहे, मी जीनच घेते. मग एक जीन आणि जॉनी वॉकरची ऑर्डर दे. खायला काय मागू? सलाड, चीज आणि फ्राईड फिश सांग. चालेल, डॉली म्हणाली. तिने ऑर्डर दिली. थोड्याच वेळात वेटर ड्रिंक्स आणि पैसे स्नॅक्स घेऊन आला. पेक भरून दिले. कस्तुरीने एक पेक पटकन पिऊन टाकला, दुसरा भरला. तिच्या पिण्याच्या स्पीडवरून डॉलीच्या लक्षात आलं कस्तुरी अल्कोहोलिक आहे. सकाळीच पिणं झालं होतं आणि तरी आता परत पिणं सुरू होतं. तुमचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड? डॉलीने विचारलं. ते खाली आहेत. पप्पांनी बॉडीगार्डला सांगितलंय की कुठेही गेली तरी तिच्या सोबत राहा. पण इथे कुठे जायचंय त्याला? का? आपला पैशाचा व्यवहार सुरू आहे. अशा गोष्टी या लोकांना कळायला नकोत. बरोबर आहे. त्यांच्या समोर मेकळेपणाने बोलता पण येत नाही. डॉली पेक भरत होती आणि कस्तुरी पीत होती. अर्ध्या तासात कस्तुरीने 5 पेक संपवले, पण डॉलीने 6वा पेक भरला. तू घेत नाहीस, मलाच का पाचतेस? कस्तुरीने. मला 2 पेक घेतले की चक्कर येते. आली तर आली, तू तुझ्याच रूम वरती आहेस. चढली तर झोपून राहायचं. तुझ्याशी बोलणार कोण? मग हळूहळू पी. हळूहळूच पिते. एक शंका आली. काय? समजा माझे पैसे द्यायला तयार झाले तर तुला काही ऍडव्हान्स द्यावा लागेल? हो, ते तर आहेच. पैसे मिळाल्याशिवाय कोण काम करणार आहे? मला तर रिस्क वाटते. कसली रिस्क? समजा तू त्याला पैसे दिले एखाद्याला आणि ते मिळालेच नाही तसं तो म्हणाला तर? नाही, तसं शक्य नाही. का? सगळे मला ओळखतात. माझ्याशी कोणी गद्दार करणार नाही. असं कुठे आहे? का नाही करणार गद्दारी? कारण जो माझ्याशी गद्दारी करेल त्याचं मी काही पण करू शकते. काय करू शकतेस? मर्डर पण करू शकते, त्याला जेलमध्ये पाठवू शकते. हे सगळ्यांना माहिती आहे. मला फसवण्याचा प्रश्नच येत नाही. मला नाही खरं वाटत. तू गोव्याला राहतेस त्यामुळे तुला इथे काय झालं याची काही कल्पना नाही. काय झालं? माझे काही नको ते फोटो एका टीव्ही सिरियल मध्ये काम करणाऱ्या तरुणाने काढले. तो मला ब्लॅकमेल करायला लागला. हे लक्षात येतं माझं डोकं फिरलं. डॉलीनं कस्तुरीचा पेक भरला. आता हा डॉलीचा 7वा पेक चालू होता. जेवण मागव, कस्तुरी म्हणाली. भूक लागलीये. काय मागव? काहीतरी चायनीज. डॉलीनं ऑर्डर दिली. हा, मग पुढे? कशाच? तो तरुण तुला ब्लॅकमेल करायला लागला, मग तुझं डोकं फिरलं. कस्तुरीनं विस्कीचा एक सेप घेतला. आता तिला जाम चढली होती. ती बोलताना पण अडकत होती. त्याला मी गोळ्या घातल्या. गोळ्या घातल्या? कसं काय? का शक्य नाही ते? का शक्य नाही म्हणजे? माझ्या बॉडीगार्ड जवळ बी रिव्हॉल्वर होतं. ते मी घेतलं आणि गोळ्या झाडल्या. बॉडीगार्डला सांगितलं, जा, तुझा राज तुला परत बोलवतोय. तो बावळट त्या रूम मध्ये गेला. तिथं राजचं प्रेत पडलं होतं. त्यानं रिव्हॉल्वर उचलून घेतलं. त्यामुळे त्याच्यावर त्याचे फिंगरप्रिंट आले. आता तो जेलमध्ये. कोण? बॉडीगार्ड? हो. त्याला वाचवण्यासाठी तू काही नाही केलं? काय करणार? अशा मूर्ख माणसांची हीच जागा असते. काय झालं? तुझ्या पप्पांचा अजून फोन नाही आला? हा, बघते, हा चौकशी करते, डॉली म्हणाली आणि तिने तिच्या पप्पांना फोन लावला. हॅलो पप्पा, तुम्ही फायनान्शियल मॅनेजरशी बोललात का? काय झालं?
मग किती वेळ लागेल? अच्छा ठीक आहे, मग मी बोलते त्याच्याशी. असं म्हणून डॉलीनं फोन बंद केला. काय झालं? उद्या आमचे फायनान्शियल मॅनेजरच मुंबईला येतात, ते तुझ्याशी बोलतील. पैशाचं काय? ते ऍडव्हान्स आणतील का? हो आणणारच, एवढी मोठी डील आहे म्हटल्यावरती ते तुला खुश करतील. कमीत कमी 5 कोटी ऍडव्हान्स आणायला सांग, त्याशिवाय मी काही काम करणार नाही. ठीक आहे चालेल, डॉली म्हणाली. थोड्याच वेळात जेवण आलं, दोघी जेवल्या. जेवताना कस्तुरीचा तोल जात होता, तिला धड जेवता सुद्धा येत नव्हतं. जेवण झालं की मी तुला सोडायला येते, डॉली म्हणाली. का? मला काय झालंय? मी रोज पार्टी करते, माझी काळजी करू नको. खाली माझा बॉडीगार्ड आहे, ड्रायव्हर आहे, ते मला घेऊन जातील. कस्तुरीनं मोबाईल काढला आणि बॉडीगार्डला बोलून घेतलं. पैशाची व्यवस्था कर, मी उद्या येईन परत. डॉली म्हणाली ठीक आहे. थोड्याच वेळात कस्तुरीचा बॉडीगार्ड तिला आधार देऊन घेऊन गेला. डॉलीनं फ्लॉवरपॉट मध्ये लावलेला व्हिडिओचा कॅमेरा काढला, तो बॅगेत ठेवला. आता आपल्याजवळ पुरेसा पुरावा आहे, कस्तुरीला आपण सहज कोर्टात खेचू शकू असं आशाला वाटत होतं. पण हे शक्य होईल का?